मला घे ना मग एक स्टायलिश घे स्टायलिश. कायला दोन दोन आहे ना. माझ्या मम्मी पप्पाला घे ना. हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता 6:15 वाजले आणि मी संगमनेरला निघलोय. कारण असं आहे त्याला आपण दर मंथली जातो असते. बड्डे कसा झाला? मस्त झाला का नाही? काय ते मत्त पाव चालता बाबा म्हणावा मोकार. ब्लॉग शूट करायच्या टायमाला आम्ही नसावा असं कधी होईन का? आम्ही असावा ब्लॉग मध्ये, आम्हाला घ्यावा असं तिची इच्छा आहे. तिला यांनी टिकली लावली, लगेच तिला बी टिकली लावायला लागली. हा, तिला पण लावले, टिका लावलाय तिला आणि परीला पण लावलंय. पण परीच्या टिका तिनं काय केलं पाहिलं? किती सुंदर करून टाकला पाहिजे. कसं केलंय? मला लय भारी केलं, मस्त दिसतंय. आता बघ कसं दिसतंय. मम्मी ते पण नगरवरून येणार आहे, त्यांना राहायचं होतं तिथं. बट विषय असा झाला का ज्या गोष्टीला जायचं का संगमनेरला त्या गोष्टी करता त्यांना यावाच लागणार आहे. मग आता मम्मी ते इकडे येते का पुन्हा जाते काय माहिती, तिथं गेल्यानंतरच कळण. आणि तुम्हाला पण सांगा मी त्यावेळेस काय बनवलं रे. हा, मेथीची भाजी. हिला मी म्हणलं चपात्या करायच्या ना, तर ती म्हणजे तुम्ही एकच टाइम खाणार आहे, म्हणजे मला एकच टाइमावर ठेवायचं असं हिचा इच्छा आहे. तसं नाही, तुम्ही बाहेर जाणार म्हणून म्हणते तुम्ही हाच टाइम खाणार आहे ना. मग काय माहिती बाकी अजून काय नाही बाबा. आपल्या 700+ मित्रांना काय सांगशील, ऑडियन्सला काय सांगशील? 700 झाले का? 700+ झाले. बट 2 वर्ष झाले ना. म्हणजे 2 वर्षात व्हावं लागते. 2 वर्ष झाले. प्लस म्हणजे 700+ म्हणजे प्लस म्हणजे माहित नाही का? मायनस. अरे नाही, मायनस माहिती मला, प्लस माहिती आहे. तिला किती हसायला आलं. तुला हसायला आलं. जेवण झालंय मस्त पैकी आणि आता मस्त पैकी दही खाऊ. पहिले दही बनवून दिले माझ्या क्लासमध्ये. थोडंसं खाल्लंय पण ब्लॉग शूट करायचं म्हणलं दाखवा. या मला दही लय आवडते. हिच्यामुळेच आवडायला लागलं, कारण हिला आणत होतं ना मी त्याच्यामुळे. हा, खेकडे पण नाही. मी खेकडे अजूनपर्यंत खाल्ली नव्हती, पण मी खाल्ल्यानंतर मला आवडायला लागली. भारी लागायचे. सगळ्यात जादा खेकडे बाहेर वाजंत्री आलाय आपल्या घरात. आला का बाहेर? आला लगेच कटाळा. ती चालायला लागले आता. चढ वर वर, चढ चढ वर, चढ 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 वर. उभी राय, उभी राय, राय उभी, उभी राय, राय राय, उठ उठ उठ. येते नाही ब पैसे द्यायचे तुम्हाला. नको ते पैसे मला. नको तर नको, ठीक आहे. पचन नाही होणार ते पैसे मला. मी आधी विचारलं, मग का नाही दिलं? मी आधी विचारलं का नाही दिलं? मग ते माझे माझी मीच दिली माझी. तुम्ही दिले नाही आधी. मी दिली ती. कोणते? मी दिली ती. कोणते तुम्ही दिले? मी दिलेली 500 रुपये. 200 तुम्ही मला सेंड केले, ते गेले देवा घरी. देवा घरी गेले म्हणजे ना अकाउंट मध्ये टाकले, बँकेने घेतले कट करून. आणि ते 200 तुम्ही हे दिले आणि 300 ब्लाऊजची शिलाई दिली. गेले तुमचे 500 झाले. ते पिल्लूचे पैसे माझ्या काही ते मला तिला जर्किंग घ्यायचं. मी कपड्याला आज बोलवली. बर, ओके. मला घे ना मग एक. घे ना, घेतलं एकदम असं स्टायलिश घे स्टायलिश. कायला दोन दोन आहे ना, ते काय करायचे? एकच आहे मला. कुठे 2-2? ते निळा ते तोयाची मा नाही, ते त्याच्यावर तुमचं नाव टाकून घेते. मा नाही, मी मला घेते आवी आणि पिल्लूला घेते. तुम्हाला आहे 2? हा घे. घेऊ तुम्हाला. माझ्या मम्मी पप्पाला घे ना. त्याला आहे ना. मग तुला आहे ना. माझ्या पिल्लूलाच घे फक्त. मम्मीला 3 शटर आहे. 3 एक द्या ना. आहे का? एक द्या ना. मी तुमची मम्मी हात काढी ना, शटर आहे त्याला मी. अरे घे ना तू. तुला काय करायचं तू घे. वर्षाने पैसे द्यायचे ना. हा, वर्ष नाही, ते नाही. बर, चल बाय. चला बाय. जर्किंग बिर्किंग घालून जा. निघलोय. जर्किन वगैरे घातले, कारण वातावरण पावसाचं झालं त्याच्यामुळे म्हटलं जर्किन वगैरे घालावा. कारण जर पाऊस जरी आला ना तर हे जर्किन वाचवीन. आता हे स्वेटर आहे बट वाचवीन, थोडंसं वल्ल होण्यापासून वाचवीन. अँड पैसे नव्हते त्याच्यामुळे मग दुकानदारात गेलो पैसे काढायला, कारण मोबाईलमध्ये पैसे होते ना, कॅश नव्हती माझ्याकडे. कॅश काय म्हणजे कॅशला म्हणजे काय एवढे नव्हते आपल्या अकाउंटवर. 400-500 रुपये होते, तेवढे घेतले. अमृतच्या घाटात पोहोचलोय आम्ही आणि आंटी चालली तिकडून बाय बाय, कारण रोड खराब आहे. नाही आता एवढं नाही, बट मागच्या वेळेस लय होता, खतरनाक होता. इकडलं वातावरण लय आवडतं मला यार. डोंगर लय वर दिसते. इकडे पाणी पडत यार. त्या दिवसा पाऊस झाला ना, इकडं पण चांगला झालाय पाऊस. अशा ठिकाणी फिरायला यावं का? लय मज्जा वाटन, लय भारी वाटन. वर चढून जायचं इथून डायरेक्ट वरती. 11 वाजले आणि झालं काम काय झालं नाही, म्हणजे आम्ही इकडे दुसरीकडे आलतो. मम्मी पप्पांनी ते आले. मग आता तिकडे जायचं मेन ठिकाणी. मम्मी त्यांना घेऊन जाऊ. मम्मी ते आले इथं. फायनली मित्रांनो 11:15 वाजले आणि इथं पोहोचले. मम्मी त्यांना घेऊन आले, बट मम्मी त्यांना तिकडे उतरून दिले, कारण मम्मी त्यांना म्हणलं तुम्ही काहीतरी खा. मी वरून पाहून आलो. म्हटलं किती टाइम आहे किती नाही, तुम्हाला इकडे बोलून घेईन. म्हणलं फोन करीन मी तुम्हाला. मी जेवण वगैरे करून आलतो, त्याच्यामुळे मला काही टेन्शन नाही. फायनली मित्रांनो 1:30 वाजले आणि इथून निघलोय. आता माझं जर की मी गाडीवर ठेवलं होतं बांधून, बरं कोण नेलं. मम्मी त्यांना सोडले. दादा मम्मी ते चालली पुन्हा नगरला. आता ह्याच गाडीमध्ये आली होती ती.
त्यांची ओळख झाली तेव्हा त्यांना फोन बिन नंबर वगैरे दिला होता त्यांना आता फोन लावला तेव्हा ती इथंही व्यवस्थित जा मग काय आता हा चार्जर नाही तुला म्हणतो बॅग राहू दे डायरेक्ट तुम्ही उतरणार आहे तिथं डायरेक्ट उतरणार आहे तिथं गाडी म्हटल्यावर मग काय गाडी आहे मग माझ्या किती काढून जा मग दामाने गाडी आम्हाला पण ती कधी निघत आहे कधी नाही आता ही गाडी काय माहिती निघणार आहे ना हा लगेच जाणार आहे काय जाऊ का मग तुझा पूर्ण जुडावा ओके बर का त्यांना नाही आवडती माशी त्यांना मटण दिलं बिर्याणी केली तरी काही नाही का जा मग व्यवस्थित हा बाय बाय मग मी त्यांना बसून दिलंय त्या गाडीमध्ये आणि मी चाललो आता घरी एकटाच दादा थोडासा बाजार करू भाजीपाला न्यायचा थोडासा भाजीपाला वगैरे नेऊ आणि पिल्लू आहे ना एक साबण न्यायचं आंघोळीचा साबण त्याला आंघोळीचा साबण संपला त्याच्यामुळे आंघोळीचा साबण एक नेऊ माझ्याबरोबर आता कोणीच नाही यार आंटीचा नंबर नाही माझ्याकडे काहीच नाही आंटी कोणासोबत गेली काय माहिती आता बाजारपेठात पोहोचलोय तेव्हा इकडे संगमनेरची बाजारपेठी इथून थोडासा भाजीपाला वगैरे करू इकडे भाजीपाला दिसतोय एखादी पिशवी वगैरे घ्यावं लागेल मला या इथं पिशवी आहे 10 रुपयावाली पिशवी द्या ना आता ओके काका मिरच्या कशा हिरव्या भाजीपाला घालाय मस्त पैकी पिशवी भरली आता घरी निघायची याला लटकून देऊ ना याला लटकून राहीन काही नाही तर पिशवी तुटणार नाही ना बघू जे होईन ते होईन परत आता गल्ली बोळ्यातून जायचंय मला लागला भाऊ रोड म्हणलं इथं लागत होतं नाही कारण रोड इथं मेडिकल आहे पिल्लूसाठी साबण घेऊ यार मी केळं पण घेतली होती यार मला खायला तर मला भूक लागली ना त्याच्यामुळे मला केळच खावं दुसरं खायला टाइम नाही चालता केळं खाते साबण घेतलंय मस्त पैकी अरे आपल्या गाडीचं इंडिकेटर चालूच राहिलं बॅटरी उतरली म्हणजे बरं होईना आता हा नाही केळं खाऊ ना आता केळं खात जाऊ यार फायनल मित्रांनो मी ओबड दाबड रस्त्यापर्यंत पोहोचले आता आंबऱ्याचा घाट लागला ना तिथं आलोय मी आणि माझ्या पाठीमागं तुम्ही बघताच हा रोड एकदम खतरनाक रोड आहे हा पावसामध्ये ना एकदम खतरनाक होतोय डायरेक्ट यायला जायलाच रोड नाही राहत एवढं लय मोठा असा खड्डा होतोय मी इथं 2 वेळेस फसेली मित्रांनो एकदा इथं पाठीमागं फसेली आणि एकदा पुढं फसेली डायरेक्ट इथपर्यंत गेली गाडी डायरेक्ट बळच वडून वर काढली मी त्याच्यामुळे मला आहे ना पावसाळ्यामध्ये इकडे इकून येऊशी नाही वाटत कारण आजही मला दासकी भरली होती म्हणलं इकून जर का आलोय आता जर काही रोड खराब असला तर लय म्हणजे लय प्रॉब्लेम होऊन जाईल म्हटलं इकून येण्याचं कारण माझं असं आहे का इकून नेचर एकदम सुंदर आहे लय म्हणजे लय भारी असं वाटत एकदम कुठेतरी फिरायला आलोय असं डोंगराने यायचंय ना त्याच्यामुळे लय भारी वाटत त्याच्यामुळे मला लय मजा वाटत मला नेचर मध्येच भारी वाटत कारण बनावट नेचर म्हणजे ती काय त्याच्यात मजा नाही जी नॅचरली गोष्ट आहे ना त्या गोष्टीमध्ये खरंच खूप मजा आहे मी वरती येऊन थांबलोय आणि इथून व्ह्यू वा काय सुंदर व्ह्यू दिसतोय खरंच आपल्याकडे पण असं पाहिजे यार मित्रांनो खरंच लय भारी वाटत काय सुंदर दिसतंय ना मस्त आपल्या मोबाईल एवढी क्लॅरिटी नाही त्याच्यामुळे एवढं खास नाही बट लय भारी दिसतंय पाण्यामुळे खास दिसते खरंच पाण्यामुळे खूप सुंदर दिसते तिथं कुठेतरी आपलं घर पाहिजे एकदम मस्त टॉपला तिथं मस्त वाटत आणि घराच्या समोर पाणी पाहिजे जवळ आलोय आता मी इथून 4-5 किलोमीटर आहे इथं थांबलो दुकानामध्ये स्लाइस वगैरे घ्यावं पिल्लूसाठी आणि माझ्यासाठी स्टिंग वगैरे घेतली मस्त बाकी पिल्लूला स्लाइस लय आवडते ना त्याच्यामुळे त्यासाठी स्लाइस घेतली मी याच्यात ठेवली इथं मित्रांनो 4:30 वाजले आणि घरी पोहोचले आणि मम्मी त्यांना पण फोन केला मम्मी ते काय अजून पोहोचले नाही रावरीमध्ये येते जवळ गेले ते पण पोहोचतील ते फोन करतील मला पोहोचल्यानंतर त्यांना म्हणलं तुम्ही फोन करा पिल्लू झोपेले वाटतं आणि परत चाले पाठी मागं पाणी भरायचं काम पाणी आलंय वाटतं प्यायचं हे बाई मी पिल्लूला आणलंय आणि बाई प्यायला लागली आहे का म्हणजे किती येई आणि म्हणजे पिल्लू एवढं पिंक खालून पिती का गुड मॉर्निंग म्हण गुड हा आई एक म्हण ग आई द्यावा आई द्यावा सावळ्या आई द्यावा हे बघ गाणं आहे का कशी लावी आहे का म्हणायची आईच गाणं लावलं तिनं गाणं लाव थांब आता बंद झालेलं गाणं लाव लवकर ते बघ आहे का बटन तर द्यावी बटन आहे ना सावड्या याचा डोळा कुठे याचा हा डोळा कुठे याचा डोळ्याला काय केलं डोळा कसा हली ती एकच दुसरा डोळा तिनं काढून घेतलाय का उलटा केलाय काय कळ ना भाऊ उलटा झालाय म्हणून हालतोय तिची टक्कल करून टाकली यांनी आहे का चला आता जेवण वगैरे करू फायनली मित्रांनो जेवायला मस्त पाहिजे सुकटीची चटणी आणि भेळ आणि पिल्लूमुळे भाकर मी इकडे ठुली कारण ती येते सारखं तेव्हा आलं परत जेवण झालंय मस्त पैकी पोट भरले फायनली मित्रांनो 8 वाजले आणि बरीच भांडे वगैरे झाले पाठी मागून गेली ते आता अँड आज ते संगमनेरचं काम होतं ते पण कम्प्लीट झालं मम्मी पप्पा ते आले होते तिथंच तिकून तिकडेच गेले तर चला आता झोपायची तयारी करायची याच्यानंतर एडिटिंग वगैरे करायची तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय 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 बाय
बाय बाय कर. बाय बाय. बिशुम हन बिशुम हन बिशुम. मी एक पाणीपुरी खाल्ली असती, 2 वडे खाल्ले असते, एक आमलेट खाल्लं असते, एक मिसळ खाल्ली असती. आल्या आल्या नवऱ्याला विचारलं का पाणी देऊ का, तुम्ही जेवले का? हा तुम्हाला जेवायला आम्ही लग्नाला गेलते. हा तू गेली असं. तुला घरची भाकर माहित तरी आहे का? आहे का माहित तुला घरची भाकर?